नमस्कार मंडळी, परशुराम भोयेचा तुम्हाला सर्व यूट्यूब परिवाराला माझा नमस्कार. जय माणूस जय माणुसकी. ही पहिल्यांदा मी असे एक व्हिडिओ बनवतो. नव्हतं बनवायचा मला विचार कधी पण आता नाही राहत. गेल्या आता 15 दिवस झाले असेल, 15 ते 20 दिवस झाले असतील. एक ॲक्सिडेंट झालं आमच्या शिगाव गावामध्येच. रामपाडा म्हणून एक गावामध्ये वस्ती आहे रामपाडा. तिथले 3 मुलं, वय असेल त्यांचं 18, 19, 17, 18, हे 3 मुलं बाईकने येऊन ठोकले बसला. काय चुकी काय नाही हे तर देवाला माहीत. पण मी एवढं सांगू शकतो की तरुण मुलांनी जरा पिणं बंद केलं पाहिजे. त्यांच्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे. आता त्यांचं मरण्याचं वय आहे का काय त्यांच्या घरी आहेत. आता त्यातलं एक कोमामध्ये आहे. आता तुम्ही काय आहे काय मला माहीत पण एक कोमामध्ये आहे. पण 2 मुलं तर गेले 1-1.5 महिना. आता नुकताच म्हणजे काल का परवाची गोष्ट नानिवली. आता ते व्हिडिओ बघितले मी. तिथे ते पण ॲक्सिडेंट झाले. लोकांनी अफवा उठवले. कालच मला माहीत झालं. मारून टाकले, दगडाने ठेचून टाकले असं करून. पण आता ते एक व्हिडिओ आलं त्याचं. मी एवढा हे नाही शिकलेला तर तुम्हाला व्हिडिओ एडिट करून वगैरे काय दाखवेल तसं एवढं मला मोबाईलचं काय जमणार नाही. पण तरुण पिढीला सांगेल का मुलांनो, मी पण 1-2 मुलांचा बाप आहे. मला पण 2 मुलं आहेत. पण तुम्ही एवढी आईवडिलांची काळजी ठेवा. तुम्हाला लहानाचं एवढं मोठं करतात आणि तुमचं थोडंसं वय झालं 16, 15, 16 वर्षे का तुमचं पिण्यात जायचं आणि बाईक चालवणार. एवढं बाईक चालवणार विमानासारखं. पण हे थोडंसं कमी झालं पाहिजे माझ्या मते. हे आता जी 2 मुलं मेलेत नानिवलीला किराडचे, त्यांचं वय आहे 15-16 वर्षे. आता तुम्हाला तर व्हिडिओ दिसेलच ते बघत असेल. पण आता हे फर्स्ट टाईम मी करून तुम्हाला सांगितलं आहे. कधी मी करत नाही व्हिडिओ. पण एवढीच मेहरबानी आहे मुलांसाठी, तरुण मुलांसाठी का हे व्यसनमुक्त व्हा तुम्ही सर्वांनी. बालांनो, व्यसनमुक्त व्हा. कारण मी 2 मुलांचा बाप असल्यामुळं मला वाटते माझी मुलं तर बेनव्यसनी आहेत. सर्वांच्या आईवडिलांना वाटलं पाहिजे मुलं बेनव्यसनी तुम्हाला शिकवतात, सवरतात आणि तुम्ही दारू पिऊन गाडी चालवतात आणि कुठे काय आहे. तर बरेचसे लोक आहेत त्यांना लग्नाला जायचं आहे मुलांना. पण तिथे असंच आमंत्रण असलं तरी पण सुधरा. आमंत्रण असलं तरी जाऊ नका, दारू पिऊ नका. ही विनंती तरुण मुलांना माझं आहे. आणि हा व्हिडिओ पहिलाच मी यूट्यूबला टाकणार आहे. तर बघा, ज्यांना मी तर सांगणार नाही पाहिजे तेवढं शेअर करा किंवा काय करा. पण 1-2 जरी लोकांनी बघितलं आणि त्यात जर माझ्या 5 मुलांचं तरी परिवर्तन झालं माझ्या बोलण्यानं तर मी स्वतःला खूप भाग्यवान आहे. हे फर्स्ट टाईम माझा पहिला व्हिडिओ मी हे बोलून पाठवत आहे. कृपया जर पूर्ण बघावं आणि पूर्ण ऐकावं तरुण मुलांनी. काय तुमचं आहे, तुमचं कोणाचं आपल्या एक आदिवासी समाजामध्ये कोणाचं 18-20 वर्षात लग्न पण होतं. लग्न झाले त्यांचे लहान लहान मुलं असतात. जा कामाला या, घरी घ्या. तुम्हाला प्यायची सवय असेल तर घरी येऊन प्या, पोट भरून जेवा आणि 2 पॅक मारा, हीच विनंती आहे. पण हे कुठे जा काय करा आणि बाईकवर बसताना एवढं स्पीडला जायचं. ते ॲक्सिडेंट बघितलं आहे तर बापरे बापरे. इथे पण माझं स्वतःचं ॲक्सिडेंट झालं आहे. माझ्या हातामध्ये एवढी मोठी प्लेट आहे, हे हाताची बोटं तुटलेली. एवढा पिऊन येऊन ना मी आरामात जाऊन मला येऊन ठोकलं आहे. तिथून तर ॲक्सिडेंट सांगितलं माझ्या अंगाला काटा मारतो आहे. काय सांगणार. मी पिणारा माणूस स्वतः मरतो, दुसऱ्याला मारतो, हे माझ्यासमोर झालं आहे. पण देवाचा आशीर्वाद आहे का त्याच्यातून मी वाचलो आहे. आणि आता हे मरण्याचं ॲक्सिडेंट झालं हे बघून मला नाही राहत. पुन्हा पहिला व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला मी टाकत आहे. आणि सर्वांनी व्यवस्थित बघा. 5 मुलं तरी माझं हे भाषण आहे, मी जे पण बोललो ते ऐकतील. ठीक आहे. जय माणूस जय माणुसकी. मी आहे आदिवासी. पण हे आदिवासी कोणी वाटले जागा त्याला मला लेनदेन नाही. म्हणून मी नेहमी माझ्या व्हिडिओला बोलतो जय माणूस जय माणुसकी. बस माणूस केलंच पाहिजे. जातवीत तर मला काही माहीत नाही. हा आदिवासी, हा कोली, हा मल्हार कोली, हा कातकरी, हा तो हे कोणी जातभीत पाडले ते देवाला माहीत ना, ज्यांनी पाडले त्याला माहीत. पण म्हणून मी नेहमी करतो जय माणूस जय माणुसकी. बाय. मग आवडलं तर नक्कीच थोडंसं कोणाला शेअर करा. ही विनंती तरुण मुलांना माझी नम्र विनंती. बालांनो, काळजी घ्या. आईवडिला वाट बघत असतात तुमचे. घरात तुमचे लहान लहान लवकर वयात लग्न असतं, बायका पोरा वाट बघतात. तर ते आमचे काय त्यांच्या आईवडिलांना माहीत काय माहीत हे सांगून जय माणूस जय माणुसकी.